मित्रांनो नमस्कार. आज तारीख आहे 8 फेब्रुवारी 2025. तर आज आपण आपल्या आंब्याच्या बागेत आहोत. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा पाठीमागचा उद्देश म्हणजे आता सध्या बऱ्याच जणांच्या शेतकऱ्यांच्या किंवा आंबा बागेदारांच्या समोर एक प्रश्न आहे की आमच्या बागेत आंब्याची गळती होत आहे किंवा आंबे पिवळे पडत आहेत, ड्रॉपिंग होत आहेत, मोहर करपत आहे. तर मोहर करपतो म्हणजे आता हे झाडं तुम्ही बघितलं तर ह्याला आता बऱ्यापैकी खूप चांगली पुढं सेटिंग आहे. आणि या पाठीमागचा जर मोहर असा पूर्ण जळून तुमचा गेला असेल, वाळला असेल तर घाबरून जाण्याचं काही काम नाही. कारण की सेटिंग झाल्यानंतर ज्यावेळेस आंब्यातून मोहर बाहेर येतो त्यावेळेस हजारो लाखो म्हटलं तरी चालेल, हजारो फुलं असतात. मग ती फुलं जी आहेत ते मेल असतील किंवा फिमेल असतील, XYZ ते आपल्या हातात नाही. पण त्याचं ज्यावेळेस परागीकरण होतं, पॉलिनेशन होतं आणि ठराविकच आता केशरमध्ये बोलायचं झालं तर खूप कमी पर्सेंटेज त्याचं पॉलिनेशन होतं किंवा सेटिंग होते, बाकीचे फुलं सगळी गळून जातात. आता त्यामध्ये नॅचरलीच आहे ते, त्यामुळे ह्याला आपण काय करू शकत नाही. जितकं नॅचरली पॉलिनेशन होणार आहे तितकंच होणार आहे. आणि जे काही बाकी राहणार आहे म्हणजे एखाद्या काडीला 10, 12, 20, 25 सेटिंग आपली होईल, जी हजारातनं 10-20 सेटिंग आपली होते 10-20, आणि त्यातलं मग टिकवायचं किती ते आपल्या हातात आहे. मग त्यावेळेस पण झाडाकडे तुमची ताकद किती. आता ही जर झाडं माझी तुम्ही बघितली, झाडं माझी मोठी आहेत, त्या झाडाकडे ताकद भरपूर आहे. तर ताकद आहे म्हणजे झाड ते जास्त ताण पेलू शकतं किंवा जास्त फळं पोसू शकतात. आता हे जर कशा काड्या तुम्ही बघितला तर एका काड्याला 4-4, 5-5 असे घसन आंबे आहेत आणि साईज पण त्याची सगळी चांगली आहे. त्याचं कारण म्हणजे बागेकडे माझ्या किंवा माझ्या झाडात ताकद आहे. तर ते ताकद देण्याचं काम हे आपल्या हातात आहे. बऱ्याच ठिकाणी लोकांना माहीत नसते की बरेच सांगितलं जातं की सेटिंग चांगली झाल्यानंतर मग पाणी द्या. मग त्यावेळेस आपल्या झाडांना खूप जास्त ताण बसतो. ताण बसल्यानंतर पण आपली ड्रॉपिंग होते किंवा पाण्याची कमतरता असू द्या किंवा मग कॅल्शियम बोरांची कमतरता असू म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता असू द्या, त्यामुळे पण आपली सेटिंग झालेली ड्रॉपिंग होऊ शकते किंवा पिवळे पडणे आणि गळून जाणे. तर झाडाची ताकद असेल तर जास्त राहतील ना, तर एखाद्या दुसरा फांदीला टिकतो, बाकीचा पडून जातो. मग त्यासाठी पाणी नियोजन व्यवस्थित करा. कॅल्शियम बोरॉन खालून तुम्ही बोरोनेटेड कॅल्शियम नायट्रेट खालून देऊ शकता. होशी जे जिब्रेलिक ॲसिड 0.001% ज्यात जिब्रेलिक ॲसिड असते ते जरी तुम्ही फवारणी केली तरी तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट मिळू शकतो. किंवा ॲग्रोपूर्णची पण तुम्ही जर फवारणी केली तर झाडाचा जो स्ट्रेस असतो तो स्ट्रेस येत नाही. चांगल्या प्रकारे सेटिंग व्हायला त्याचा सेटिंग झाले पण सेटिंग टिकवायला आणि साईजला मदत करतं. त्यानंतर खालून तुम्ही 12 सोडा किंवा फवारणीमधून तुम्ही 052, 42, 47 सारखे ग्रेड तुम्ही फवारणीत पण किंवा ड्रीपमधून वापरू शकता. तर अशीच माहितीपूर्ण जर व्हिडिओ बघायचे असतील तर आपला शेतकरी मित्र सूरज आवताडे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.